पीएम यशस्वी स्कॉलरशिप एक्झाम 2026 याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर चर्चा केलीच होती। त्याच्यात मी सांगितलं होतं जे 9वी आणि जे 11वीचे विद्यार्थी आहेत म्हणजेच जे 9वी आणि 11वीला आहेत त्यांच्यासाठी 75,000 ते 1,25,000 पर्यंत स्कॉलरशिप सरकारकडून तुम्हाला भेटणार आहेत। तर याच्यावरच भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे असे क्वेश्चन्स आलेत की याचे फॉर्म केव्हा रिलीज होणार आहेत आणि लास्ट डेट कितीपर्यंत आहेत आणि याच्या फॉर्मला काय काय डॉक्युमेंट्स वगैरे आवश्यक असतील। तर याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, आज चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जेही विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये 9वी आणि 11वीला असतील तुमच्या ओळखीमध्ये त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। काय होतंय की तुम्ही जर शेअर केला तर त्यांचं एज्युकेशनल जे करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांना खूप सारा फायदा होणार आहे आणि सर्वांना फक्त आणि फक्त ही एक्झाम आहेत कोणासाठी आहेत ही स्कॉलरशिप जे मराठा किंवा मराठा कुणबी या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी ही काय आहेत स्कॉलरशिप सरकारने जाहीर केली। आता व्यवस्थितरित्या बघा, पीएम यशस्वी स्कॉलरशिप फॉर्म इज नॉट रिलीज येट ऑफिशियली बट बेस्ड ऑन लास्ट अपडेट प्रिव्हियस इयर। आता मागच्या वर्षीच्या हिशोबानुसार आपण काय एक्सपेक्टेड डेट फ्रॉम रिलीज डेट काय आहे जून 2026। जून 2026 मध्ये ते फॉर्म रिलीज होणार आहेत। तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं कोणते डॉक्युमेंट्स काय काय लागतील, हे सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदरच रेडी ठेवायच्या आहेत। त्या मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतायत आणि कोणत्या कोणत्या क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फिट करण्यासाठी। त्याच्यानंतर लास्ट डेट टू अप्लाय कितीपर्यंत राहते, अराउंड ऑगस्ट पर्यंत, म्हणजे जून पासून तर ऑगस्ट पर्यंत काय होतात हे फॉर्म चालतात। आता ऑफिशियल डेट जेव्हा अनाऊन्स होईल तेव्हाही आम्ही एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। पण ऑफिशियल डेट जर अनाऊन्स झाली आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पण बेल आयकॉनला प्रेस केलेलं नसेल तर तुमच्याकडून ही यशस्वी योजना म्हणजे मिस होऊ शकते। त्याच्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात अगोदर तुमच्या नोटिफिकेशन मध्ये हा व्हिडिओ नक्की पडेल। बघा, प्रिव्हियस इयर रेफरन्स, प्रिव्हियस इयर मागच्या वर्षी 2025 ला 2 जूनला हे सुरू झालं होतं। कितीला? 2 जून 2025 ला हे फॉर्म स्टार्ट झाले होते आणि 31 ऑगस्ट 2025 ला हे फॉर्म म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख ही संपून गेलेली होती, लास्ट डेट होती। आणि याच्यात काही एक्सटेंडेड वगैरे डेट नसते का एक्स्ट्रा फीस घेऊन तुमच्याकडून एक्सटेंडेड म्हणजे डेट वाढवून तुमच्याकडून एक्स्ट्रा फीस घेतली जाईल असं काही नसतं। म्हणजे तुम्हाला एवढ्याच तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा असतो। आता जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर ते सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि या परीक्षेसाठी आवर्जून अप्लाय करा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला सरकारकडून कोणतेही जास्त एफर्ट्स न घेता पैसे तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि तुमच्या पुढील शिक्षणासाठी तुम्हाला खूप मोठा हातभार याच्यात लागेल। बघा, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर ही योजना पोहोचेल आणि अशाच बऱ्याचशा एक्झाम शैक्षणिक क्षेत्रातल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।